आज मी तुम्हाला या सुंदर अशा गाऊनचा योग कसा शिवलेला आहे ते दाखवणार आहे। तर सर्वप्रथम मी इथे योग कटिंग करून घेतलेला आहे। तुम्हाला जर योग कटिंगचा आणि पूर्ण गाऊन कशी कट करतात याचा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो बघू शकता, तिथे तो अवेलेबल आहे। तर सगळ्यात पहिले इथे मी गळा जॉईंट करून घेतला आणि त्याच्यानंतर गोलवा आकार असल्यामुळे कट देऊन घेतले, गळा पलटवून घेतला आणि त्याच्यावरती डाब शिलाई टाकून घेतलेली आहे। डाब शिलाई टाकल्यानंतर तसाच हातोहात आपण तो जो वरचा गाऊनचा कपडा आहे तो अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे। चारी बाजूनी शिलाई मारून तो जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जो उरलेले जो अस्तरचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ज्या आकारात इथे लेस लावायची आहे तो आकार इथे मार्क करून घ्यायचा आहे। आता मला गोल आकारात लेस लावायची होती त्याच्यामुळे मी गोल आकाराचं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यावरती दुसरा पार्ट ठेवून घ्यायचा आणि थोपटवून घ्यायचा, म्हणजे तो मार्क दुसऱ्या साईडला सुद्धा उमटतो। तर तो सुद्धा मी डार्क करून घेतलेला आहे आणि इथे लेस लावायला घेतलेली आहे। आता माझी व्हाईट कलरची लेस आहे त्याच्यामुळे मी धागा सुद्धा व्हाईट कलरचाच लावलेला आहे आणि एका साईडला लावले तशीच दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घ्यायची आणि लेसला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। लेस मधनं कट करायची आणि आता काच बटन पट्टी लावायला घेतलेली आहे। तुम्ही जर व्हिडिओ बघितलात गाऊन कट कशी करायची तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी पूर्ण सविस्तर दाखवलेला आहे की कुठला भाग कुठून काढायचा, तर तुम्ही तिथे बघू शकता काचपट्टी कुठल्या साईडने निघालेली आहे ती। तर इथे मी काचपट्टी लावून घेतलेली आहे। या भागाला जशी काचपट्टी लावलेली आहे तशीच आपल्याला दुसऱ्या भागाला सुद्धा लावायची आहे। आता काच बटन पट्टी एकावर एक ठेवून त्याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची, अटॅच करून घ्यायचं, त्याला एक टाचणी लावून घ्यायची आणि आता आपल्याला गोट मारण्यासाठी कपडा लावायचा आहे। तर इथे मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत व्हाईट कलरच्या, माझ्याकडे त्या रेडीच असतात। तर त्या सुद्धा आपल्याला जसा योगचा आकार आहे त्या आकारामध्ये गोल आकारामध्ये लावून घ्यायची आहे, खेचायची नाही आहे आपल्याला ही गोटपट्टी। त्याच्यानंतर पाठीमागे पलटवून घ्यायचं आणि त्याच्यावरती सुद्धा टीप टाकून घ्यायची जेणेकरून आपल्याला गोट मारायला सोपी जाते। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढी जाडीची गोट हवी आहे तेवढ्या जाडीची आपण गोट इथे तयार करून घ्यायची आहे। हा योग खूप सुंदर दिसतो आणि ही गाऊन तर खूपच सुंदर दिसते, तुम्ही बघितलात पहिला फोटोमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा। आणि इथे आपली गोट मारून सुद्धा तयार झालेली आहे आणि योग सुद्धा तयार झालेला आहे। जेवढ्या जाडीची आपल्याला गोट हवी आहे तेवढ्या जाडीची आपण इथे गोट ठेवू शकतो। तर इथे झालेली आहे माझी गोट मारून आणि तुम्हाला दाखवते आता हा योग सुद्धा तयार झालेला आहे। अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।